गोवा सरकारनं अलीकडच्या काळात आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी पावलं उचलली आहेत। मात्र गेल्या 25 वर्षांपासून वागातोर बीचवर विदेशी पर्यटक आध्यात्मिक पर्यटनाची ही परंपरा चालवत आहेत। यंदाही 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या निमित्तानं इथं विदेशी पर्यटकांनी स्थानिकांच्या मदतीनं महादेवाची पूजा अर्चना केली। जंगलमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका इटालियन भक्तानं समुद्र किनाऱ्यावरील एका खडकावर भगवान शिवशंकराची प्रतिमा कोरली होती। तेव्हापासून हे स्थळ महाशिवरात्री दरम्यान एक प्रतिकात्मक पूजास्थळ म्हणून विकसित झाले। आता इथं विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत। यामध्ये रशियन पर्यटकांची संख्या मोठी आहे। पाहुयात या महाशिवरात्रीची एक झलक। Molto più semplice perché la pasta Maria गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।